श्री स्वामी समर्थ। धनुराशीसाठी स्वामींची कोणती उपासना आहे ती आपण आज पाहणार आहोत। तर राशी स्वामी गुरु आहे। स्वामींचे दर्शन दर गुरुवारी मठात, केंद्रात, मंदिरात जाऊन घ्यायचे। घरी स्वामींचं अधिष्ठान असेल तर घरामध्ये स्वामींची सेवा केलेली खूपच चांगली असते। तर भाग्यशाली स्वामींचा मंत्र आहे धनुराशीचा, ओम त्रम स्वामी समर्थाय नमः। ओम त्रम स्वामी समर्थाय नमः। तर हा मंत्र दर गुरुवारी किंवा रोज 21 वेळा जप केला तरी चालतो। 108 नामावली स्वामींची म्हणजे स्तोत्र 108 नामावली जर तुम्हाला धार्मिक दुकानात पुस्तक मिळूनच जातं स्वामींचं, तर त्याच्यामध्ये 108 नामावली असते, ती आपण म्हटली तरी चालते। दर गुरुवारी बृहस्पती म्हणजे गुरु यंत्राची स्वामी मंत्राने पूजा करायची। तर पिवळी तुरीची डाळ स्वामींच्या मठात, केंद्रात, मंदिरामध्ये अर्पण करायची म्हणजे दान करायची। वर्षातून एकदा केली तरी चालते। पिवळी वेलची किंवा केळी स्वामींना अर्पण करावी म्हणजे पिवळी केळी स्वामींना अर्पण करावी। पिवळे पेढे स्वामींना मठात, केंद्रात, मंदिरात दान करावे, अर्पण करावे। पिवळे वस्त्र मठामध्ये स्वामींना अर्पण करावे। पुष्प म्हणजे पिवळं पुष्प स्वामींना अर्पण करायचं। पिवळ्या प्रकारचे भरपूर फुलं असतात ते स्वामींना अर्पण करायची। पिवळी जास्वंद सुद्धा असते पण ती अर्पण नाही करायची। तर सोने दान म्हणजे सोन्याची वस्तू यथाशक्ती आपली परिस्थिती असेल तरच दान करायचं, नाहीतर नाही केलं तरी चालतं। स्वामींना आपला भोळा भावच अधिक भावतो। जर आपली सेवा जर चांगली असली, निर्मळ मनाने आपण सर्व हे केलं, फक्त आपल्या राशीनुसार हा स्वामींचा भाग्यशाली मंत्र आपल्याला जप करायचा आहे। इतर दर गुरुवारी केला तरी चालतो, इतर वेळेस आपण स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप केला तरी चालतो। पण भाग्यशाली मंत्र ओम त्रम स्वामी समर्थाय नमः, ओम त्रम स्वामी समर्थाय नमः हा धनुराशीसाठी स्वामींचा भाग्यशाली मंत्र आहे। आता आपण पुढे मकर राशीसाठी स्वामींची कोणती उपासना आहे ते पाहणार आहोत। तर मकर राशीसाठी राशी स्वामी आहे शनी। तर स्वामी शनी हे कर्मफलदाता आहे, त्यामुळे मकर राशीला श्री स्वामी समर्थ। आपण आता पाहणार आहोत मकर राशीसाठी स्वामींची कोणती उपासना आहे। राशी स्वामी आहे शनी। मकर राशीचा राशी स्वामी आहे शनी। दर शनिवारी मठात, केंद्रात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यायचे। जर तुमच्याजवळ केंद्र असेल त्या केंद्रामध्ये दर शनिवारी कालभैरवाष्टक, स्वामींची 11 वेळा 11 वेळा माळ, जपयुक्त हवन सेवा असेल तर त्या हवन सेवेमध्ये तुम्ही सहभाग घ्या। आणि दिवसभरात केव्हाही घेतले तरी चालतं दर्शन, पण दर शनिवारी जर जवळपास केंद्रामध्ये हवनयुक्त सेवा होत असेल तर त्या हवनाच्या सेवेमध्ये नक्की तुम्ही सहभाग घ्या। तर भाग्यशाली स्वामी मंत्र आहे मकर राशीचा, ओम भगवान श्री स्वामी समर्थ। ओम भगवान श्री स्वामी समर्थ हा भाग्यशाली मंत्र आहे। स्वामींचे स्तवन, प्रत्येक सेवा आपण स्वामींच्या स्तवनाने सुरू करतो, ती मकर राशीच्या व्यक्तीने स्वामींचे स्तवन हे पठण केले पाहिजे। तर शनी यंत्राची स्वामी मंत्राने पूजा करायची आहे। काळी उडीद डाळ मठात, केंद्रात स्वामींना अर्पण करायची आहे। मोसंबी सुद्धा मठामध्ये आपण दान करू शकतो। निळे वस्त्र मठामध्ये दान करायचे आहे। लोखंडाची एखादी वस्तू, धातू म्हणजे लोखंडाची वस्तू दान करायची आहे। रुईचे पुष्प हे मठामध्ये स्वामींना अर्पण करायचे आहे। तर ही झाली स्वामींची मकर राशीनुसार स्वामींची उपासना। आपल्याच राशीनुसार जर स्वामींची आपण उपासना केली तर अधिक शीघ्र फलदायी होते। उगाच इतर राशींच्या सेवा करून आपल्याला फळ पण मिळत नाही। तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।